बघा आज आपण मस्त असा दुधीपासून बघा नाश्त्याचा प्रकार पाहतोय। तर इथं मी दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण याची साल काढून घेऊयात। बघा सोलून व्यवस्थित झालेला आहे। आता आपण खिसणीने खिसून घेऊयात। बघा दुधी आपण खिसून घेतलेला आहे। बघा कढई गरम करण्यासाठी ठेवले। आता याच्यामध्ये आपण हा दुधी जो आपण खिसून घेतलाय तो घालून घेऊया। आता त्याचबरोबर बघा आपण 1 वाटी गारा घेतलाय, त्याच्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। बघा आता याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा बघा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात। त्याच्यानंतर मी 1 चमचा बघा जिरी पण टाकून घेते। टेस्ट बघा खूप छान येते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। बघा हे चांगलं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता पाण्यात आपल्या उकळी येऊन द्यायचे बघा। बघा याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल पण टाकून घेऊयात। बघा पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली। आता आपण गॅस एकदम बारीक करूयात आणि हा रवा बघा थोडा थोडा करत टाकून घेऊयात। एकदम गाठी बघा अजिबात करायची नाहीत, व्यवस्थित असा आपल्याला बनवून घ्यायचं आहे। बघा मिश्रण एकदम असं घट्ट होतंय, तरी पण बघा आपला जो दुधीचा अंश असतो त्याला जास्त पाणी असतं, त्याच्यामुळे 1 वाटी गाऱ्याला 1 वाटी बघा पाणी बरोबर होतं। त्यातच आपल्याला हे पीठ घट्ट असं आपल्याला बघा याच्यातच बनवून घ्यायचं। बघा व्यवस्थित असा आपला हा गोळा तयार झालेला आहे, एक जीव असा। आता आपण ह्याला ना 1 मिनिटभर बघा ह्याची आपण वाफ काढून घेऊयात। ताट झाकून बघा 1 मिनिटभर आपण हे असं शिजवून देऊयात थोडं। बघा 1 मिनिटभर झालेलं आहे। आता आपण मिश्रण हे आपण थंड करून घेण्यासाठी ठेवणार आहोत ताटात काढून। बघा मिश्रण आपलं थोडंसं थंड झालंय, एकदम हाताला असं कोमट लागतंय बघा, तेव्हाच आपण हे पीठ व्यवस्थित गोळा करून घ्यायचा बघा याचा। बघा चांगलं वापरलेलं असलं ना अजिबात काहीच लगेचच गोळा होतोय आपला हा। बघा मस्त असला पीठ मळून झाले। आता याच्यातील छोटासा गोळा घ्यायचा बघा, असं व्यवस्थित गोल करून घ्यायचं आणि आपल्याला मेंदू वड्यासारखा बघा आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा एकदम। बघा किती इझी होतं, सगळे खूप सोपे आहेत आणि टेस्टला जे मुलं बघा दुधी खात नाहीत ते सुद्धा याच्यात आवडीने खातील बघा। असे आपण हे वडे बनवून घेऊयात। बघा आपण थोडे वडे बनवून घेतले आहेत, आता आपण हे तळून घेऊयात। बघा तेल आपण गरम करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे वडे सोडून घेऊयात। बघा मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। बघा आपले मस्त आलटून पालटून बघा हे गरमागरम दुधीचे वडे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता बघा कलर पण कसला छान आलेला आहे, एकदम सुरेख असा आणि एकदम पौष्टिक असे पण आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। बघा मस्त आपले हे वडे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकतात एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर आपले चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।